यशवंतराव होळकर आणि नेपोलियनची तुलना होते, मात्र मी इथं प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो की नेपोलियनची आणि यशवंतरावांची तुलना होऊ शकत नाही, कारण यशवंतराव नेपोलियनपेक्षा प्रचंड श्रेष्ठ होते. 21 लाख चौरस किलोमीटर म्हणजे युरोपचा 80% भाग नेपोलियनच्या ताब्यात होता. या नेपोलियनला अजिंक्य मानलं जात होतं. या नेपोलियनचा पराभव केला कर्नल आर्थर वेन्सली यांनी. हाच आर्थर वेन्सली नेपोलियनचा पराभव करतो तेव्हा नेपोलियनपेक्षा श्रेष्ठ ठरतो. भारतात यशवंतरावांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थर वेन्सलीला बोलवलं जातं आणि याच आर्थर वेन्सलीला यशवंतराव माळव्याची मूठभर माती चारतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मानहानीकारक पराभव होतो की वेन्सलीला इंग्लंडला बोलवलं जातं आणि त्याच्यावरती खटला चालतो. कर्नल वेन्सलीनं नेपोलियनला हरवून जी प्रतिष्ठा कमवली होती त्याच्याच अब्रूचे धिंडवडे यशवंतरावांनी माळव्याच्या मातीत काढले होते. त्यामुळं यशवंतराव आणि नेपोलियन यांची तुलना होणं शक्य नाही. यशवंतराव होळकर हे नेपोलियनपेक्षा अनेक पटीनं श्रेष्ठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. ते मान्य होईल असं त्यांच्या लढायाचे खूप सारे प्रसंग आहेत.